वटवृक्षाला प्रणाम केल्याने काय होतं हे जर तुम्हाला कळालं, किंवा वटवृक्षाची पूजा आपण केल्याने काय होतं जर हेही कळालं ना, तर तुम्ही रोज जाऊन त्या वडाच्या झाडाखाली पूजा करणार आहे, त्याचे पाया पडणार आहे, त्याची सेवा करणार आहे. इतका हा महात्मा, इतका हा महिमा ठेवणारा वडाचा वृक्ष काय आहे, याची महिमा हा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. बघा, आपण सर्व सुवासिनी आपल्याला माहिती आहे की आपण फक्त वर्षातून एकच वेळा आपण वडाच्या झाडाची पूजा करतो, आणि तो दिवस असतो वटपौर्णिमाचा. वटपौर्णिमाची कथा तुम्हाला माहिती असेल, सत्यवान आणि सावित्रींची. कसं त्यांनी जे सावित्री आहे यमराज सोबत त्यांनी बुद्धीचा खेळ खेळला आणि स्वतःचा पती म्हणजे की सत्यवानाला मृत्यूच्या दारातून बाहेर घेऊन आले होते. तर असं हा सत्यवान आणि सावित्रीची खूप सुंदर कथा आहे. चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, एकदा जाऊन पूर्ण व्यवस्थितपणे ऐकून घ्या. आणि कारण हा कथा ऐकणंही तितकाच महत्त्वाचा आहे, म्हणून आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करतो त्यानंतर आपण कथा ऐकतो, कारण हा गरजेचा आहे. आपली पूजा हा कंप्लीट करतो. आणि त्यानंतर वडाच्या झाडाचं महत्त्व काय आहे बघा. वटपौर्णिमेची जी कथा आहे त्यामध्ये वडाच्या झाडाचा जिक्र विषय खूप कमी आहे. आता याचा महिमा काय आहे, का आपण वडाच्या झाडाची पूजा करतो? कारण सत्यवान आणि सावित्रीचा हा जोही प्रकरण झाला होता तो वडाच्या झाडाखाली झाला होता, आणि त्यानंतर वडाचा महात्म्य इतका आहे ते घेणार आहे. वटवृक्ष म्हणजे हे एक खूप प्रसिद्ध किंवा खूप पुण्याचा हा एक झाड आहे. याचं जे आहेत ऋषी आहे, आपले गुरु आहेत, त्या सुद्धा या झाडाची पूजा करतात, त्यांचा आदर करत असतात, त्यांची पूजा आणि सेवा करत असतात. वटवृक्षाच्या खाली जे आहे ते ब्रह्मदेवाने 10 कार्य असं केले होते. ब्रह्मदेव वटवृक्षाच्या खाली होते. त्यानंतर जेव्हा संपूर्ण सृष्टी मध्ये जल होतं, म्हणजे पूर्ण जलमय जेव्हा झाली होती, त्यावर काही जर होतं, सगळं काही नष्ट झाला, सगळं जयमय झालेला होता, सगळं काही नष्ट झालेलं होता. आणि अशा वेळेला काय होतं, म्हणजे फक्त आपलं वडाचा वृक्ष होता. तर वडाचा वृक्ष हा चिरंजीवी होतो, म्हणूनच आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतो, आणि तेही वटपौर्णिमेच्या दिवशी. तर तेव्हा फक्त जेव्हा विष्णू भगवान होते त्या वडाच्या झाडाखाली तिथे बसून मग त्यांनी निवास केला होता. म्हणजे ब्रह्मदेव ही वडाच्या झाडाखाली आहेत, विष्णू भगवानांचीही त्या सुद्धा या वडाच्या झाडाखाली त्यांनी तप पूजा पाठ त्यांनी केला होता. वटवृक्षाचा हा जो झाड आहे ना, याच्या मुळामध्ये म्हणजे खाली मुळाशी ब्रह्मदेव आहेत, मध्यभागी त्याच्या विष्णू असतात, आणि त्याचा पाण्यामध्ये अग्रभाग जो वरचा भाग असतो पान आहे त्याचे, तर तिथे भगवान शिवांचा निवास असतो. म्हणजे मुळामध्ये ब्रह्मदेव, मध्यमध्ये विष्णू आणि वरती महेश, ब्रह्मा विष्णू आणि महेश, असं त्रिदेव जे आहेत ते या वडाच्या झाडामध्ये निवास करत असतात. आणि ज्या झाडामध्ये त्रिदेव असतात म्हणजे त्याचं खरंच महात्म्य किती असणार आहे. अजून तर महात्म्य खूप मोठं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त आपण करायची पूजा म्हणून नाही, कोणी जर विचारलं की हा वडाच्या झाडाचीच का पूजा करतात, तर आपल्याला सांगणं इतकं नॉलेज आपल्याला असायला हवं. या ब्रह्मांडामध्ये वडाचा वृक्ष जसं आहे तसं दुसरं कोणताच वृक्ष नाहीच. मनुष्य पण देवता सुद्धा या वडाच्या झाडाची पूजा करत असतात, कारण याचा महात्म्य इतका मोठा आहे ना, की देव सुद्धा याची पूजा करत असतात. जो कोणी विशुद्ध चित्तीने म्हणजे स्वस्थ सुंदर मनाने, शांत मनाने जो कोणी स्त्री पुरुष येतील पूजा करतील त्यांना अक्षय फल प्राप्त होईल, असा हा वडाच्या झाडाला मिळालेला वरदान आहे. म्हणूनच आपण तिथे जातो. आणि फक्त स्त्रिया नाही, लहान मुलं, पुरुष, स्त्री, बालक सगळेजण आपण या वडाच्या झाडाची पूजा करायला हवं. आपण म्हणतो नाही फक्त स्त्रीच करतो, वटपौर्णिमा हा स्त्रीच आहे, पण पुरुष सुद्धा या वडाच्या झाडाची पूजा करायचं, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा हा चांगला असतो. पुत्र असो, नातू असो, पंतू असो, आपल्या कुलाचा वृद्धी होत असते, आपल्या कुलाला त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आणि जर स्त्री पूजन करते या झाडाची, तर तिचा जो सौभाग्य आहे तो अखंड राहतो, जन्मोजन्मी तिचं सौभाग्य अखंड राहतो, तिचं सौभाग्याचं आयुष्य दीर्घायुष्य होतो. आणि
ज्या ज्या आपण मनोरथ, आपल्या मनाची जे काही आपली इच्छा असते ते इच्छा आपली वडाचं झाड आपली इच्छा पूर्ण करत असतो. वडाच्या झाडाला दिलेला हा वरदान आहे. आणि संतती असो, संपत्ती असो, त्यामध्ये सुद्धा वाढ असतं, वाढ आपल्याला होत असते. म्हणजे त्यानंतर आपलं जे वडाचं झाड आहे त्यांची जर आपण पूजा केलं, सेवा केली, तर जितके बी देवी देवता आहे त्या सगळ्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. कारण त्या स्वतः त्या वडाच्या झाडामध्ये विराजमान असतात किंवा स्वतः त्या झाडांची पूजा करत असतात देवसुद्धा. त्यामुळे आपण जरी केले तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. वटवृक्षाखाली जर आपण ध्यान केलं तर सर्व देवांचे ध्यान होऊन जातं. म्हणजे जरी तुम्ही एकाच ठिकाणी तिथे बसलं ध्यान करण्यासाठी, तर जेवढे देवी देवता आहेत सर्व देवांचं ध्यान तुम्हाला होत असतो. म्हणजे सगळ्यांची सेवा, उपासना आपल्या हातून एकाच वेळेला घडत असते. तर असा हा वडाचा झाड आहे, ज्याची आपण वारंवार, फक्त वर्षातून एकदा नाही तर रोज त्याची पूजा करणं हा शुभ आहे. जो कोणी स्त्री पुरुष भक्तिपूर्वक वटवृक्षाची पूजा प्रार्थना करणार आहे, त्याची प्रदक्षिणा करणार आहे, तो संसारातील सर्व सुख भोगून परलोकी सुद्धा त्याला सुख मिळत असतो. तो स्वर्गात जात असतो. त्याला आयु, आरोग्य, सौभाग्य, संपत्ती, संतती या सर्व गोष्टी हे वटपौर्णिमाचा जो व्रत करत असतो त्या स्त्रीला हा फळात प्राप्त होत असतो. त्यांचे जो कोणी स्त्री पुरुष हे सर्व पूजा प्रदक्षिणा प्रार्थना करणार आहे त्या सगळ्यांना सगळ्या गोष्टीची म्हणजे भरभराट होऊन जाते. त्यांच्या आयुष्यामध्ये आयु, आरोग्य, सौभाग्य, संपत्ती, संतती सगळं काही त्यांना मिळत असतो. आणि हा जो वटवृक्षाचा हा जो महात्म्य आहे हा कोणाला सांगितला होता? हा कोणीतरी कोणाला सांगितलं असेल की याची महिमा इतका आहे म्हणून. तर भगवान विष्णूंनी जे सनकादिक मुनी आहेत त्यांना सांगितलं होतं की हा वडाचा महिमा आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा, म्हणजे भगवान विष्णूंनी सांगितलं होतं की हे आम्ही करतो, तुम्ही सुद्धा करा, कारण ह्या वडाचा जो झाड आहे याचा झाडाचा महिमा इतका मोठा आहे आणि हा जो महात्म्य आहे तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करणार आहे. म्हणूनच हा जो वडाचा वृक्ष आहे त्याला अक्षय वट सुद्धा म्हणतात. कारण अक्षय म्हणजे जो कधीच संपत नाही आणि जो सर्व काही देत असतो आपल्याला. अक्षय म्हणजे जो कधी संपत नाही. तर शेकडो वर्षापासून हा जो वडाचा झाड आहे तो स्थिर असतो, त्याला कधी मरण नसतो. जेव्हा सर्व सृष्टी संपूर्ण नाश झाली तरी हा वडाचा झाड कायम असाच राहणार आहे. तर अशा वडाच्या झाडाची आपण पूजा अर्चना करत असतो. ज्या कोणी स्त्रिया ज्यांना वेळ मिळत नाही आहे त्या सुद्धा वडाच्या झाडाची पूजा आवर्जून वेळ काढून काढा, कारण खरंच इतका महिमा खूप मोठा आहे याचा. आणि फक्त वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेला न करता दररोज तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर संकल्प करून तुम्ही 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, सव्वा महिना असं तुमच्या पद्धतीनं तुम्ही त्या वडाच्या झाडाची सेवा करा. सेवा म्हणजे काय? रोज 11 प्रदक्षिणा मारणे, वडाच्या झाडाच्या मुळामध्ये पाणी घालणं, प्रदक्षिणा करणं, धूप दीप जे काही आहे दिवा वगैरे लावणं, धूप वगैरे लावणं, नैवेद्य असेल काही तिथे मुंग्या वगैरे असतात तिथे त्यांना नैवेद्य वगैरे देणं, इतकाही जरी केला आणि रोज 11 प्रदक्षिणा जरी केला रोज, तुमच्या मनात ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. कारण इतका महात्म्य हा वडाचा झाडाचा आहे, तर तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. वर्षातून एकदा, एकच दिवस नाही तर रोज तुम्ही या वडाच्या झाडाची पूजा करू शकता. आणि खूप जणांना काय करतात, आजकाल सिटीमध्ये वडाचं झाड मिळत नाही, मग ते काय करतात की वडाच्या झाडाची जी मुळा बाजारामध्ये भेटत असतो आपल्याला, त्याचे फांदे आपण जे म्हणतो, फांदे आणतात, कोणी मुळा आणतात, ते घरात आणून ते पूजा करतात. पण हा योग्य आहे का? शास्त्रानुसार याची संमती नाही. शास्त्रामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाही आहे. कारण आपल्याला झाडाची पूजा करायची आहे, फक्त फांद्याची नाही पूजा सांगितलेली आहे. शास्त्रामध्ये आपल्याला वडाचा झाड मुळासोबत त्याची पूजा आपल्याला सांगितली आहे. जर तुम्हाला मिळत नसेल कुठे आजूबाजूला तर एक दिवस सुट्टी घेऊन तुम्ही कामावरून कुठेही शोधून तिथे जाऊन पूजा करून या, कारण शास्त्र या गोष्टीला संमती देत नाही. तर तरीही तुमच्याकडे काही जर शेवटचं ऑप्शन राहील ते
काहीच जर नसेल तर शेवटी ऑप्शन ते करा. पण काही महिला जे आहे ते कंटाळा करतात म्हणून ते घरच्या घरी ते पूजा करत असतात. तर असं न करता शास्त्र कशाला संमती देते, हा आपण पूजा करतो म्हणून करतो याला महत्त्व नाही आहे, आपण शास्त्रानुसार किती करतो याला महत्त्व आहे. एक लाईन आहे पंचलाईन, धर्मो रक्षती रक्षिता, धर्माची रक्षा करा, धर्म तुमची रक्षा करणार आहे. आणि धर्मशास्त्रामध्ये तेच लिहिलेलं आहे की झाडाची पूजा आपल्याला करायची आहे. तर हा वटपौर्णिमा तुमचं आयुष्य चांगलं करावं, या वर्षीचा जो वटपौर्णिमा आहे तुमचे सर्व मनोकामना पूर्ण करावं, तुमचं सौभाग्य अखंड राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करा, कारण मग सगळेजण करतीलच म्हणून असं नाही, श्रद्धेने करतीलच असं नाही, पण ज्यांना जेव्हा कळालं कोणत्याही व्यक्तीला की हा खरंच इतका महिमा याचा आहे, इतका महात्म्य आहे, तेव्हा न करणारा माणूससुद्धा मनातून मग तो वडाची पूजा करत असतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपण मनातून करतो तेव्हा आपल्या कोणत्याच इच्छा अपूर्ण राहत नाही. श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.